ठीक आहे. तुम्ही आता मी थोडं शेवटी येतो. हां, शेवटाकडे जावंच लागेल कारण तुम्हाला पुढे जायचं मला माहित आहे. मग आता शेवटचा एक दोन मुद्दे आहेत माझ्याकडे. मी राज ठाकरेंविषयी तुम्हाला विचारतो की राज ठाकरेंचे तुमचे चांगले संबंध होते. काही तुम्ही सारखं बोलताय की या दोघांच्या दोन भावांच्या युतीमध्ये राज ठाकरे हे बिगेस्ट लुजर असतील. ते बिगेस्ट लुजर कसे असतील? असं आहे, जी काही राजकीय गणितं मला दिसत आहेत, या राजकीय गणितांमध्ये राज ठाकरेंचा जो उपयोग उद्धव ठाकरेंना होतोय तो उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना होताना दिसत नाही. कसा? मी सांगून राहिलो, मतांच्या ट्रान्सफरमध्ये अशा पद्धतीनं ते होताना दिसत नाही. आणि म्हणून जेवढं राजकारण मला कळतं, म्हणजे मी काही खूप मोठा सेफॉलॉजिस्ट नाही आहे, पण इतक्या निवडणुका पाहिल्यानंतर निवडणुकीबद्दल थोडं मला समजतं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, द बिगेस्ट लुजर विल बी राज ठाकरे. राज ठाकरेंचा जो पक्ष आहे हा यातला सगळ्यात मोठा लुजर असेल. लुझर कसं? त्यांचे नाहीच आहेत ना कोणी. त्यांचे 7 होते, आता ते 0 आहेत. आता ते काय मायनस मध्ये होणार आहेत का? असं नाही आहे. झालं तर त्यांना फायदाच होईल. असं नाही आहे. हा. एवढी मोठी युती केली तर 7चे नाही 70 तर 27 तर झाले पाहिजे, 17 तर झाले पाहिजे. युती केली ना तुम्ही एवढी मोठी, बघा काय होतं. तुमच्या बरोबर युती का नाही झाली त्यांची मागच्या वेळेस? म्हणजे ते अमित शहाना भेटले, तुमच्या बैठका झाल्या. बघा, असं आहे की आम्ही जी काही आम्ही आणि शिवसेना आहोत, आमच्याकडे स्पेस नाही. आणि दुसरं असं आहे की आमच्यासोबत ते जेव्हा आले त्यावेळेस त्यांनी लार्जर हिंदुत्व घेतलं होतं आणि म्हणून आम्ही त्यांना सोबत घेतलं. आता त्यांनी पुन्हा ते हिंदुत्व सोडून दिलं आणि त्यांनी आपली जुनीच भूमिका त्या ठिकाणी ठेवली. मराठी माणसाचं बोलले तर आम्हाला अडचण नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही, आम्ही मराठीवालेच आहोत. पण रिक्षावाल्याला मार, ऑटोवाल्याला मार, टॅक्सीवाल्याला मार, हे जे काही धंदे आहेत हे आम्हाला मान्य नाही आहेत. आणि म्हणून आमचं त्यांचं काही जमलं नाही. ते गेले उद्धवजींसोबत, गेले तरी हरकत नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, अल्टिमेटली ते काही माझे शत्रू नाही आहेत, ते पुढे आमचे मित्रच राहतील. पण या निवडणुकीमध्ये त्यांची आणि आमची वैचारिक लढाई आहे. आणि मी मित्र म्हणून नाही तर या ठिकाणी एक राजकीय निरीक्षक म्हणून सांगतो की सगळ्यात मोठं नुकसान त्यांना होईल. ठीक आहे, शेवटचा बाईट दाखवतो, त्याच्यावर तुमची रिॲक्शन घेतो. कारण की हे सर्वात जास्त चर्चेला गेलं. उद्धव ठाकरे काय बोलले तुमच्याविषयी ते तेवढं दाखवतो आणि त्यावर तुमची रिॲक्शन. उघडतील. तुम्ही त्यांना चहाला बोलवणार नाही? जेवायला बोलवीन. की त्यांनी बकवास करणं बंद करावं, मातोश्रीला बदनाम करण्याचं बंद करावं, कौटुंबिक बदनामी आमची बंद करावी. जी कौटुंबिक बदनामी कधी कोणाची केलेली नाही, माझ्याकडे माहिती असून सुद्धा मी केली नाही आणि मी करणार नाही. मी काय मागितलं होतं? मला मुख्यमंत्रीपद नव्हतं मागितलं, शिवसेनेसाठी, कारण मी बाळासाहेबांनी दिलेलं वचन होतं. जर तुम्हाला समोर खड्डा आहे हे सांगणारे मित्र गमावलात, आता खड्ड्याच्या रस्त्यात चाललात तुम्ही. मित्र गमावला. असं आहे, मातोश्रीचं दार त्यांनी बंद केलं होतं, मी नव्हतं केलं. मी फोन करत होतो. एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर हे सगळे याचे साक्षीदार आहेत. ते साधे फोनवरही बोलायला तयार नव्हते. कसं आहे, कोण बोला? उद्धव ठाकरे? हा, उद्धव ठाकरे. उमेश, तुम्ही मी 5 वर्ष सोबत आहोत, एकत्रित निवडणूक लढलो, एकत्रित जिंकलो. तरी तुम्हाला माझ्याकडनं फारकत घ्यायची असेल तर एवढी माणुसकी असली पाहिजे की फोनवर येऊन सांगा की नाही देवेंद्र, माझं नाही जमत, मला दुसरीकडे जायचं आहे, माझी मानसिकता नाही तुमच्यासोबत. त्यांनी फोनही घेतला नाही. दुसरं, इतक्या वर्षामध्ये मातोश्रींची कोणची बदनामी केली मी? मातोश्रीच्या विरुद्ध मी बोललेलं एक स्टेटमेंट दाखवा. मी विरोधी पक्षनेता होतो त्याही वेळेस जेव्हा आदित्य ठाकरेंवर आरोप लागले, हा विरोधी पक्षनेता असा होता की ज्यांनी म्हटलं की मला असं वाटत नाही. SIT लावली तुम्ही? मी नाही लावली, ती आधीच लागली आहे, पण ती कोर्टाने लावली आहे तुमच्या माहिती करता. पण त्याही वेळेस मी असं म्हटलं की मला नाही वाटत. त्याचा काही रिझल्ट आलाच नाही. ते सोडून द्या, पहिले हे पूर्ण ऐकून घ्या. त्यामुळे मी कधीही बिलो द बेल्ट आरोप करत नाही, मी कधी त्यांच्यावर कुठले आरोप केले नाही.
त्यांच्या लोकांनी माझ्या विरुद्ध, माझ्या पत्नीच्या विरुद्ध इतक्या खालच्या स्तराला जाऊन, सगळे पुरावे आहेत, इतक्या खालच्या स्तराला जाऊन ज्या ज्या पद्धतीनं आम्हाला बदनाम केलं, अश्लील, अगदी अश्लील आमच्याबद्दल लिहिलं, मी कधी त्याला रिॲक्ट केलं नाही. मी एकच गोष्ट सांगतो की आता मुंबईकरांच्या हृदयाचे दरवाजे माझ्याकडला उघडले आहेत. मुंबईकरांच्या हृदयाचे दरवाजे माझ्याकरता उघडले आहेत. आता दुसऱ्या कोणीही दरवाजा उघडण्याची लालसा मी करत नाही. तुम्हीच त्यांच्यासाठी दरवाजे बंद करून ठेवले की मी तुमचे तर दरवाजे उघडले तरी जाणार नाही. नाही, मला असं आहे, मी काय म्हटलं, मला लालसा नाही आता. आता कुठे याचा अर्थ तोच होतो ना की तुम्ही ते दरवाजा ठीक आहे तुमचा बंद आहे तर मी त्या दरवाजाकडे येणार नाही. मला लालसा नाही. ठीक आहे, तुम्हाला जायचंय आणि तुम्ही, मला माहित आहे तुम्ही कालही पुण्यात होते, तुमची मुलाखत चांगली झाली, बघितली आम्ही ती. आणि त्यानंतर खूप दौरे चालू आहेत तुमचे. आणि आताही तुमच्या आमच्यानंतर मला वाटतं आणखी काही मुलाखती आहेत. तर तुम्हाला शुभेच्छा आहे 15 तारखेसाठी. बघा 16 तारखेला काय येतं. नक्कीच. खूप थँक्यू. धन्यवाद. आभारी आहे. थँक्यू.